तो मोबाईल, तो फोन कॉल, हे सगळं इतकं प्लॅनिंग ती नाही करणार. इतकं डोकंच नाहीये तिला. मग असं कोण आहे ज्याला माझ्या मुलाला माझ्यापासून तोडल्याने फायदा होऊ शकतो? एबी. एबी. येस, एबी. जर या सगळ्या मागे तू असशील ना, तर मी तुला सोडणार नाही. या मजा करा. शेट, इथं ठरल्याप्रमाणे खूप जास्तच आहेत. अरे मग काम पण तुम्ही जास्तच केलंय ना. थँक्यू हा शेट. आभार तर मी मानायला पाहिजे तुमचे. एकट्या देवांच्या आगीरदारला जर आपण डांबून ठेवलं असतं ना, तर फक्त तो एकटा रस्त्यातून बाजूला झाला असता. पण त्याचं तर आता अख्खं खानदान बर्बाद होणार आहे. हॅलो अंकल. बोल बोल अंजली. खूपच खुश दिसताय तुम्ही. अंजली असं काय करतेस? मी खुश असणारच. जागीरदारांची वाताच सुरू झाली आहे ना. मग त्याच्याशिवाय माझ्यासाठी आनंदाची दुसरी कुठली गोष्ट असणार आहे? बाय द वे, कशासाठी फोन केला होतास? ते संकोच करू नकोस, बिनधास्त बोल. तुम्ही मला पैसे दिले खरे, पण आता मी तुमचं इतकं मोठं काम केलंय म्हटल्यावर अमाऊंट पण थोडी जास्त असायला हवी ना. अंजली, मिळतील मिळतील, तुला हवे तेवढे पैसे मिळतील. अंजली, अजूनही तुझं काम संपलेलं नाहीये. हे बघ, यापुढेही तुझी मला मदत लागणार आहे, हे नीट लक्षात ठेव. येस, तुम्ही फक्त सांगा, मी सगळं करेन. ओके बाय. ओके बाय अंकल. जागीरदारांना डील मिळूनही ते लॉस मध्येच आहेत, आणि माझ्या हातातून डील गेलं तरी मी फायद्यातच आहे. अहो, येताय ना जेवायला? भूक मेले माझी. काही खावंसं वाटतच नाहीये मला. अहो, असं करून कसं चालेल? 2 घास तरी खाऊन घ्या. औषधं घ्यायची तुम्हाला. चला. अ, अहो, जानकी, भैरवीने काही खाल्लं असेल का ग? काय भलतच होऊन बसलं सगळं. हो ना. इतके दिवस देवांश घरात नव्हता म्हणून आपण दुःखात होतो, आणि आता भैरवीताई नाहीये. कुणाची दृष्ट लागली आपल्या घराला, देव जाणे बाई. आज आपण सुखाचे 2 घास खाऊ शकतोय ते फक्त भैरवीमुळे. ती नसती तर आपलं काय झालं असतं देवाच ठाऊक. तिने किती केलं आपल्यासाठी. शून्यातून वर आणलं आपल्याला, आणि आपण मान्य आहे मला. जे घडलं त्याबद्दल मला सुद्धा खूप वाईट वाटतंय हो. आई, सई, अगं, देवांश कुठे? नाही आई, मी त्यांना बोलवलं पण ते म्हणतात भूक नाहीये. अगं, मी बोलते त्याच्याशी एकदा. मला नाही वाटत तो आत्ता कोणाचंही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत आहे. त्याला वेळ देऊया आपण. उद्या बोलू आपण त्याच्याशी.
सर. हे मी तुम्हाला सांगितलं ना, मला नाही जेवायचं. सर का असं करताय? एकतर किती दिवसांपासून तुम्ही नीट खाल्लं पण नाहीये. आज तुम्ही घरी आलात ना, मग आता तरी खा ना प्लीज. मला नाही घर माझं वाटतच नाही असं. मला सांगा, आपण ज्याला आपलं म्हणतो ती व्यक्ती खरंच आपली असते का? हो सर, मी तुमची आहे, आई बाबा तुमचे आहेत, ओमी रिया भावंड तुमची आहेत, भैरवी मॅडम. अरे आई, मी तिला काय समजत होतो आणि काय निघाले ना ते. हा सोडा सोडा, तो विषयच सोडा. का सोडा? सर अचानक काय झालंय तुम्हाला? माझ्यावर जेव्हा आरोप लागले होते तेव्हा तुम्ही ते खरे नाही मानले. अख्खं जग माझ्या विरोधात होतं तरी सुद्धा तुम्ही माझी साथ सोडली का? नाही ना. कारण तेव्हा तुम्ही खऱ्या होत्या साई. म्हणजे भैरवी मॅडम खोटं वागल्यात असं वाटतंय तुम्हाला? सर, या जगात त्यांचं सगळ्यात जास्त जर कोणावर प्रेम असेल ना तर ते फक्त तुमच्यावर आहे. मॅडम इतरांशी कसंही वागू द्यात, पण तुमच्या प्रती त्यांच्या मनात ज्या भावना आहेत ना त्या अगदी खऱ्या आहेत. तुम्ही तुमच्या एकदा मनाला विचारा की खरंच आई तुमच्याशी असं वागू शकतात. एकदा विचारा मनाला, तुमचं मनच तुम्हाला कौल देईल. मी आता माझ्या मनाचं नाही, इथून पुढे मी माझ्या मेंदूचं ऐकायचं ठरवलं. आणि चला एक वेळ जर मी माझ्या मनाचं ऐकलं आणि हे मान्य केलं की आईने काहीच केलं नाही, पण माझ्याकडे जे पुरावे आहेत त्यांचं काय? आणि काय ना सई, मी माझ्या डोळ्यांनी जे बघितलंय ना ते तुम्ही नाही बघितलंय. या माझ्या कानांनी मी जे ऐकलंय ना ते तुम्ही नाही ऐकलंय. असं काय पाहिलंय तुम्ही आणि काय ऐकलंय मला सांगा. बिल मिळू नये म्हणून आणि स्वतःचं अस्तित्व टिकून राहावं म्हणून त्या व्यक्तीने असं केलंय. ती व्यक्ती म्हणजे भैरवी जहागीरदार. आता तुम्हीच सांगा, इतकं सगळं माहिती असल्यावर आईला घरी परत कसं घेऊन येऊ मी?